हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर कस काय बरं ऐकराय, थंडी वाजते का नाही तुम्हाला? झुट्टा 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 झालं झुट्टा बांधून. तर चला, आज खूप एनर्जी के साथ हम जाने वाले हैं. किधर जाने वाले, किधर तो जाने वाले हैं. तर चला आता बाय बाय. आणि ते प्रोडक्ट आलं बघितलं का नाही तू? बघितलंय हा बघितलंय मंगळ आहे. काय मग मीच घेतलंय ते, काय? फक्त वाचलं नाही काय आहे ते. हा का, विश केअरचं. तर आता मी चाललेलो आहे, कपडे भरलेले आहेत. थंडी वाजायला लागल्या माझ्या आठवणी. आणि प्रोडक्ट कोणते हो? ये भाई, इसका प्रमोशन करना है विश केयर का. तो ये प्रोडक्ट है, इसने लिया है, तो ये जाने दो. अब हम निकलते हैं. और थंडीचे दिवस आहे, काय? थंडीचे दिवस आहे. पांघरून बिंघरून घेऊन जा. देऊ का तुला हे पांघरून? नको, एवढी नाही आम्हाला थंडी. तू पेशंट अरे आहे, आता- याला दिवसा दुपारी अचानक थंडी अशी भरून येते. त्यामुळं काय, गाडीवर सुद्धा लोक आता असं पांघरून जातात. फॅशन निघली हा माहिती की मग. फॅशन जायचं. निघली नाही, जुनीची ती. मग ज्या साईडला जास्त थंडी असते, दिल्ली पंजाब, हा. तिकडे लोक घालतात जुनीच पद्धत. जायचं त्याला काय, आपली इथे फॅशन काढायची. पण त्याला आता बोललो असतो, पण चला आता निघूया, आता उशीर झालाय. चला आता आपल्याला जायचं आहे अक्षय पाटीलकडे. तर चला मित्रांनो, कसं काय? बरे आहे ना सगळे? हा, बरे आहेत ना? मजेत आहे ना सगळे? शॉक लागा. तुम्ही म्हणताल अचानक भयानक तिकडून इकडं कस काय उडी आणली? आमच्या उड्या लय जबरदस्त असतात, कारण आमचा रोहित भाऊ लय मोठी उडी घेणार आहे. मेन महत्वाची उडी, आयुष्यातली उडी. माहिती ना तुला? आणि आज कुठं जाणार आहे आम्ही, तुला माहिती आहे का? कुठं रे? तिकडं. हा, तिकडं जाणार आहे तुम्ही? ते बघायला. काय बघायला चालली काय दोघांची? Yes. उड्या मारता काय सकाळपासून दोघ जण? आता सांगतो तुम्हाला, आम्हाला जायचंय आउटफिट्स बघायला. रोहित ढवळेंची आउटफिट्स, म्हणजे मी त्यांचा भाऊ. मी ठरवणार त्यांची आउटफिट, मी त्याला तयार करणार लग्नात. हा त्याचा भाऊ, त्याला लग्नात कसा बनवतो हो का? ते फक्त बघा. विषय का, भाऊ आपला, विषय संपला. विषय खोल आहे यांचा, विषय दोघांचा. खोल आहे आमच्या दोघांचा. हा, भाऊ आपला, विषय संपला. डायलॉग कसा वाटला? नातकुळा डायलॉग आहे. तर गायज, रोहित ढवळे येतोय आपल्याकडे. आम्ही जाणार आहे दोघं. कुठं जाणार आहे ते तुम्ही बघत राहता. आउटफिट्स बघायला जाणार आहे आम्ही. तर कशी आउटफिट्स बनवतो मी, आउटफिट्स. इंग्लिशचा थोडासा विषय चुरचार, तर घ्या समजून. माझी इंग्लिश तोत्री वळायला लागली माझी. पण बोलायचं लय हे असतं. हा, कारण मला झाली थोडीशी सर्दी, त्यामुळे माझे नाक बंद झालंय, त्यामुळे नाकाच्या पिपाने बंद त्यामुळं ते फिट्स तसं होतंय. ठीक आहे. आणि ब्लॉग मध्ये सांगायचं, कमेंट मध्ये, भाऊ आपला, विषय संपला. चला. आयुष्यात काय चाललंय आणि इकडे काय चाललं? बायसेप पंप करतोय हा मित्र. याची जिम मध्ये आलो मित्रांनो मी आता. हा, मार काय दाखवू? गोटा किती पंप करतो वास्कर? ये है हा का हो? तर गाइज, फायनली आम्ही पोहोचलो. नवरदेव कुठे? हा, आला. क्या ये क्या बक रहे हो मार? तर गाइज, फायनली आम्ही पोहोचलोय. आता बघा कसा नवरदेवाला नटवतो माझ्या हिशोबाने. कुठं आले? रश्मीच रेंटल ब्युटी. एवढं लांब घेऊन आलाय भाई यो. डायरेक्ट तळेगाव आणलंय त्याला. असला करतो ना आता. रश्मी रेंटल टाकलं की येत असेल रे गुगल. येतं ना भाऊ. कसा आहे स्टॉक? अरे खतरनाक रे. कुठे आहे पण रश्मी मॅडम? कुठे आहेत मॅडम? कुठे आहे? मॅडम वरती गेलेत का? बोलवा ना मग, लवकर बोलवा. लगेच पाऊस झालंय ना? काय झाले? काय झाले ते आहे ना आता. काय नटवा भाऊला तुम्ही, मग बोलू आपण नंतर पुढचं. पण भारी आहे कपडे. भाऊसाठी माळ पण आणलेली आहे. पुढे ठीक आहे. अरे यार, आणि इथं मस्त ड्रेस पण लावलेला भाऊसाठी. काढून ठेवलं का? मॅडमला सांगितलं होतं मी फोन करून. रेडी केलंय अगोदर. सांगितलेलं आधीच. मॅडमला फोन केला की मी. काय बोलतो?
मॅडम एवढ्या जिंदगीत ऍक्टिव्ह कस काय झाला? मॅडमला सांगून ठेवले मी दादा. ड्रेस बघ ना तो ड्रेस दाखव, घालून दाखवतो डायरेक्ट. गाईज भारी रे, हा रोहित्यासाठी ड्रेस कसली नक्षी कडक. घातल्यावर कडक दिसन भाई. फुल आउटफिट बघायचंय का? फुल आउटफिट मध्ये नवरदेव तुम्हाला दिसला आता बघायला. काय नवरदेव, अरे आउटफिटच आहे भाऊ, नवरदेवाचे नाही मग काय. हा नवरदेव आहे का? बघ इकडे बघ. नाही 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 नाही. नवरदेव आपला हा माणूस. नवरदेव, भावी नवरदेव तुला पण माहिती अरे भाऊ, सगळ्यांना कळलंय भावी नवरदेव. तर आता घालून काय? बघायचं आहे का ते? तोंड बघ कसं झालंय त्याचं. हम ना नवरदेव के लिए फूल माला सब लेके आते हैं. हा. सगळे रेडी ठेवले ना, सगळे कसे एकत्र झाले आज लग्न होऊन जाणार आहे. इथंच सगळे लग्न रेडी. लागणार आहे. नाही लग्न हा? पोरगी कुठे? पोरगी काय दिसणार ना, दिसल थांब जरा, त्याचा बी टाइम येईल दादा. घालून बघायचंय. घाल ना. काय बोलतो? हा. पोरगी आपला व्लॉग बघती, तिला कळलं पाहिजे नवरदेव कसा दिसतोय. कमेंट येईल बघ, कमेंट येईल बघ आता ब्लॉग मध्ये. 1 नंबर 2 नंबर क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास. बरं चला आता तिथं जमून जाईल घालून तुझा. बघाय. तुम्हाला दाखवतो चला. हा? आउटफिट दाखव. शादी है भाई की शादी है. ये है अपना सहरा, दूल्हे का सहरा जो हम इनको पहनाने वाले हैं. अच्छा दिखेगा ना रोहित? बहुत 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 अच्छा दिखेंगे. अभी तैयार होने दो बंदे को. यस यस. चला बंदी भी ढूंढो. बंदी भी ढूंढो. काय बोलतो अजून मी लोकांना येड्यातच काढतोस का रे? अरे काय बी आप भेटते बर का. सस्पेन्स आहे म्हणते होते. मग पटतंय का तुला? सेरा बिरा तू सगळं इथं मॅनेज करून ठेवले. हा आता सस्पेन्स ठेवायचं म्हणल्यावर काय कमी बोलतो आता मी थोडं. दूल्हा बन गया रे. अरे आगे गाणं बोलो, सिर्फ इतना आता का दूल्हा बन गया रे. एवढंच येतं आम्हाला. साड्डा बरकुरदार. घोडी चढ गए त्याच ना, घोडी चढ गए. हा. गाना लगा दो ना, गाना है ना. अरे भाई हे फुल वाईफ घ्यायला लागलेत आता. आता विषय संपून टाकले इकडे. बरोबर, मला ड्रेस तरी दाखवतो मी इथं कुठले कुठले. तर बहुत सारे हैं ड्रेस. हे बघा, निकाल के ये वाला. हा हे भी मस्त आहे. हे पकडो, हे भी मस्त आहे कलर. लाईटचा जरा थोडासा आहे पण भाई, लाईटचा विषय थोडा पण भारी आहे. कांच वाला निकाल दो ना प्लेट. हा तुम्हाला जास्त फेंट दिसतो पण तेवढा फेंट नाही, डार्कच आहे. भारी कलर आहे. व्हिडिओत जरा फेंट दिसतोय. सगळेच ऑलमोस्ट सगळे सेट्स भारी आहेत बघ ना. भारी, सगळेच भारी, लग्जरी क्वालिटी. इसका मतलब ये तभी इसका बेसिक रेंट क्या रहता है इसका? बेसिक हमारा जो है अगर हम 1000 स्टार्टिंग है. हाँ. 1500 नहीं 500 वो बंडी जो हम मोदी जैकेट. हाँ, मोदी जैकेट. एंड ब्लेजर का 1000 1200 इस रेंज में रहते हैं. आप ले सकते हैं. अगर हैवी वर्क वाले ब्लेजर्स चाहिए टक्सीडो वगैरह में तो वो 2000 के रहते हैं सेट. हाँ. वो सारे वन डे का रेंट है क्या? 1 डे मतलब 3 डेज. एक दिन पहले आप लेके हाँ, जाओ. पहले 3 दिवस. हाँ मतलब 3 दिन तक का वही रेंट रहता है. शादी में आप जाएंगे हाँ. तो जो साइडर्स होते हैं जैसे अभी आजकल बहुत ट्रेंडिंग चल रहे हैं ओपन जैकेट वाले ये है. हाँ. आप इसमें जाओगे तो ये सब 2500 के रहते हैं. शादी 2000-2500 पर्यंत असते. हाँ. 3 दिवस. यस यस ये रहता म्हणजे है. एक दिवसाचा रेंट किती पडलं फक्त त्याचा? 600-700. ये रेंट हम एक ही दिन का लेते हैं बट आपको टाइमिंग देते हैं. हाँ, अगर देते. क्योंकि शादी वही होता तो है हुआ तो ना. हाँ टाइम नहीं मिलता है. हाँ 2-3 नहीं दिन मिलता एक्स्ट्रा देने के लिए. दिवसाचा अगर टाइम. इनकेस कोई आ नहीं सकता है या नहीं दे तो उसको हम डिलीवरी भी देते हैं. हमारे पास स्विगी डंजो का है. वो बुक करके आप कहीं पे भी मंगवा सकते हैं. वो सबसे बेस्ट किया हाँ. जो डिलिव्हरी का आहे ना, डिलिव्हरी डायरेक्ट तुम्हाला घर पोहोचे हाँ कि वो कर आणि सकते तुम्ही हैं. तिकडनं बी डिलिव्हर करून टाका म्हणजे संपला ताणच नाही. हे बघ. आप इस टाइप से कर सकते एकदम हैं. पण प्रीमियम आहे. हम्म. प्रीमियम आहे. हा वाला काढ रे. कोणता? हा वाला आहे. नाही हवाला काढला हा बघ ना. भारी. जी, अगर थोड़ा सा भी क्या हो रहा है अलग अलग अरे, वर्क में भारी चाहिए ना. जैसे पेस्टल शेड चालू है. इसका भी उतना ही.
नहीं इसका हम क्या करते हैं, सिर्फ शेरवानी का 4000 है, पूरा सेट आता है। हाँ। तो वो उसमें माला, पगड़ी, हाँ, धोती सब सेट आता है। तो 5000 6000 इस रेंज में पूरा सेट हम दूल्हे का देते हैं। पुरा 4 to 6,000 पर्यंत 4 ते 6,000 पर्यंत पूर्ण सेटअप पूर्ण set. आणि 3 दिवसासाठी हाँ yes. म्हणजे आणि या सेटचे कॉस्ट मी तर म्हणतो 30-40 रुपये. Yes. ठीक आहे एका याची. एका. तसं पुढं 30, 40, 50, 60 लाख. बेस्ट क्वालिटी है भाई, क्वालिटी का मतलब क्वालिटी में कॉम्प्रोमाइज नहीं है, बेस्ट क्वालिटी. अब बहुत सारे हमारे अभी जैसे क्रीम वाले शेड अभी ये जाएंगे, ये और हम कस्टमाइज भी करते हैं. हाँ. ऑन ऑर्डर है किसी का जो- ऐसा हाँ. है ना, तो वैसा बना के भी देते हैं. जैसे रिक्वायरमेंट रहेगी वैसे. जी जी. अब ये ओके. देख सकते हैं. इनको था कि इनको कुर्ता चाहिए थे इसके अंदर में ओपन पैटर्न में पहनना, तो इसके लिए हम लोग अलग मस्त है रे. कुर्ता मतलब ला के दिया है इनको. हाँ. ओके. भारी आहे ना, घातल्यावर भारी दिसणार बघा. कलर वेगळा आहे रे जरा, युनिक आहे कलर. युनिक कलर है. थोड़ा सा अलग color. मस्त है. पहिली बार देखा है मैंने ये कलर. Beige color. Actually इस कलर के लहंगे लड़कियों का भी है पर ऊपर है ना. यस, लहंगा. लड़कियों को तो बहुत ही ज्यादा, क्योंकि लड़के एक शॉर्ट फील्ड में खेलते हैं. हाँ. जोधपुरी, ब्लेजर, हाँ. उसके बाद खत्म. खत्म. लड़कियों के बहुत होते हैं, बहुत, varieties. नववारी, उसके बाद गाउन, इवनिंग गाउन, एंगेजमेंट गाउन, रिसेप्शन गाउन, बहुत 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 सारे. काय रे, ये एक ही ड्रेस सब में पहनता है, रिसेप्शन में, एनिवर्सरी में, बर्थडे में. वो इसलिए पहने थे, अभी तक उनको हमारा शॉप नहीं पता था. अब से उनको हर फंक्शन में उनका ड्रेस चेंज होगा. रश्मी. एंगेजमेंट में अलग, आता reception इथून में पुढे अलग. अक्षयच्या पेजला जे पण तुम्हाला फोटो दिसतील फंक्शन मधले, आणि त्याच्यात ते यस यस. ऐसा ही रहेगा, इनका ही नहीं रहेगा. था ना, पता नहीं नहीं. तो और ज्यादा क्यूट दिखते थे हम. यस यस. हम हमारे फंक्शन मिस हो गए 2-3, चले गए. हम इनको क्यूट भी बनाएंगे, हैंडसम भी बनाएंगे, और इसके साथ साथ आप लोगों को भी बनाएंगे. हाँ. येस कडक. आपल्या भावासाठी ही डिझाईन चॉईस केली मी, बघा कसं वाटतंय. आणि तुम्हाला आता भाऊ कसं दिसतोय यामध्ये कमेंट मध्ये सांगा. आपल्या मला काय एवढा काय खास वाटला नाही रे. काय लय भारी भारी, असले कपडे कधी बघितलेच नाही रे मी. आनंद नल्ल्याला काय करणार आहे. शादी क्या रहती, बोल रहा ऐसा है वैसा है. अरे आता जम्पर कुठे आहे? अरे म्हणजे खालचं कुठे आहे? पायजामा ना. सॉरी, 2 मिनिटं थांब. पायजाम्याचं जम्पर निघलं तर म्हणजे काय असतं ते. हो, द्या हो त्याला पायजामा द्या त्याला. काय रे माझी साईज, ती साईज विचारते. ह्याची साईज आहे ना एक्स्ट्रा स्मॉल. 32, 34, 36 नाही नाही 26. 26 नाहीये. हा 26 कंबर आहे त्याचं. नाही हो, 32 आहे, 32. 32 आहे ना. हा. ठीक आहे, 32. काय भंगरी मित्र आहे. मी म्हणते सांगेन खरे. मग तुला आता मी मागाशी चांगलं बोलतोय तर तू घाण करतोय. काय होतं कधी कधी याला का नाही न्यावं लग्नाला कपडे घालायला ना. लग्नाचे कधी कपडेच घातले नाही. एवढं भारी कॉन्टॅक्ट कसं काय लागला इकडे? हाँ एवढे अपना कॉन्टेक्ट सीधा खुदा से. कल भी बात हुआ अपने मम्मी के सामने. एवढं आहे बरं. मम्मी समोर एक गोष्ट झाली ती थोडी भयानक होती ती. म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये होती गपचूप नाही का, आणि मला असं मी लांब होतो. लोके लांबूनच सांगितली. लांबूनच मी सांगितली काय? ये 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 लगेच राहते. कस काय तुला कसं काय कळलं? तुला कस काय तुला कोणी सांगितलं. डेंजर लय काय झालं? छुपा चातुर आहे. बोलतानाच कळून घेतो मी. लय अशी वट लिपसिंग करतो काय बोलतात रे. नाही बोललं काहीच नव्हतं. मी फोन मध्ये दाखवलं होतं, आणि फोन मध्ये काय दाखवलं हे बी सांगितलं. ते कोणीच नाही गेस करू शकत, कोणीच. Yes. हे गेस केले मग जरा मी शॉक झालो खरं मध्ये. अरे नाल्ले. मदरला विचारणार आहे तरी अजून मी माघार नाही घेतली. ह्यो सांगत नाही म्हणते विचार खुदा से. रे. याला मी विचारले म्हणते खुदा से मेरा डायरेक्ट कनेक्शन मस्त आहे. आहे. हा, अजून याने मला सांगितलं नाही खरं. याला कळलंय कुठून. आता मदरला माहिती फक्त ते. मदरला विचारणार. मदरने सांगितलं असेल ना मग माझ्या- हनुमते सदा सहाय ते. चला चला चालू करूया. हे लई जड आहे रे, लई वेळ झाली. लई जड आहे. घाल पटकन चल लवकर रेडी हो. डायरेक्ट जायचं घेत ना. नाही डायरेक्ट. नाही 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 ते फक्त दाखवायला रे. आता ते बघणच ना ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये बघणच ना. खास ब्लॉग वहिनींसाठी. येऊ का रे? ये ना. मोठा दिसतंय का? हा, नाही नाही क्वालिटी दिसतोय भाऊ. अरे का एक नंबर. कसं दिसतंय मित्रांनो?
क्वालिटी दिसते. हा हे राहिले ना भाऊ 2 मिनिटं कुठे आहे आपला टोपी? अरे भैया चष्मा काढायला लागेल मग. जाऊ दे ना आतमध्ये. निम्ना दिसता दिसते चोप मी काय डायलॉग नाही दिसत रे तू. बाहुबली दिसतोय तू. भावल दिसतोय मी काय बोलतो. आणि तू बल्लाल देव कडक दिसतोय भाई. बल्लाल देव दाखव. बाहुबली जाने में हे यार काय असंख्य प्रजाकार रक्षक. भाई बघूनच मला कस तरी झाले. बघूनच कस तरी झालं मला हे कुठे आयुष्य वेगळंच दिसतंय काहीतरी. माळ बेटा हार घे. काय हे पण घालायचं होतं ना रे. गाईज पूर्ण दिसतंय का मी इथं जरा इकडे या बरं जरा तुम्ही. हे माळा घालायचं कसे डायरेक्ट टाकायचं का बघ रे. प्रॉपर सेटअप करू ना आहे की नाही. तिला बी कळलं पाहिजे नवरीला की अजून जरा थोडं ऍडिशनल करू ना. यार कोण नवरी हा कोण आमच्या होणाऱ्या त्या. बाकी लोग बैलेंस हो जाते हैं. अजून थोडी ज्वेलरी पाहिजे जरा एकदम. नाहीतर हा हे पण क्लासिक आहे. सजला कसा नवर देव. ह्याच्याशिवाय तुमच्याकडे काहीच नाही. नवीन आणा काहीतरी मार्क. आणि भाऊ काय म्हणतोय माहिती का मला हे होते हे उडतंय माझं हे उडतंय नाही का हे असं होतंय. आता त्याला सांगितलं लग्न जवळ आलं ना मित्रा असंच असते. थांब लग्न जवळ आलं की गाल उडायला लागतात आणि ते 4-5 दिवस उडतच राहतात. शपथ सांगतो काय? मित्रांनो विषय काय झाले घालूनच कस तरी वाटायला लागले. कस तर वाटायला लागले म्हणजे फक्त आत खोपडी होती खवटी काय म्हणतात खोपडी होती खोपटी कवटी आता मास आले असं वाटते. असं वाचू हसायला येते. कधी नाही आलं भाऊच्या ध्यानात. काय तेच आलं खायला काहीतरी डायलॉग आहे ना तो. चुकला डायलॉग जाऊ द्या माफी असावी. हे इकडे ये सगुन वर्ण कलव. हा ठीक आहे लावा. ऐका ना थोडंच कर. खरंच तुम्ही करताय एवढं पोरगी बी आणा ना मोठ्या मला. काय आता काय 2-2 कशाला. काय ऐकायलाच झालं. येऊ काय ऐकायला झालं म्हणजे येडा काय सगळ्यांना आतुरता आहे लग्नाची भाई तुझे. बरं चला आता मित्रांनो ऐक नाही भाऊच्या लग्नाची आतुरता. अरे एक ही पेन सगळ्यांनाच कितना अच्छा लग रहा है यार. इतने सारे सब ऐसे ट्राई करने को मन कर रहे हैं. भारी यार आहेच तसे भाऊ. भारी खरंच भारी. म्हणजे नवरदेव जर नटायला आला नाही तर हा भाई तर भाई तो दिल खुश आहे डायरेक्ट नाही का. दिलखुश म्हणजे अरे तो म्हणून डायरेक्ट आता बघा ह्याचं कसे गाल उडायला लागले. आता ह्यो म्हणतोय की मी असंच चालतो बाहेर नाही का. एक चालता चालता पोरगी बी आणा आणलं ते बरं होईल नाही? आहे ना. चला आता बाकी डिटेल सगळ्या आपण तुम्हाला घ्यायचे असेल ब्लेझर काय काय सगळे आधी तुम्हाला सांगितलेलं आहे. मला जास्त नाव माहित नाही. जोधपुरी काय जे पण तुमच्या रिक्वायरमेंट असेल तर ऍड्रेस पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. नक्की या. ऑल रिक्वायरमेंट तुम्हाला पण अवेलेबल. असाच नवरदेव तुमच्या लग्नात पाहिजे असेल रश्मी रेंटल फक्त. कडक. चला चला तर आता झाला आहे शूट आमचा. तर आता निघायची वेळ झालेली आहे. रोहित अभी तो अपना शूट तो हो गया. आप बताओ शादी सच में कब करने वाले हो. शूट के नाम के नीचे आपने बहुत मार्केटिंग कर ली है. मैंने जाने का ना हमने लड़की का भी लहंगा रेडी करके रखा यार. उसका क्या होगा. जल्दी यांनी बी लय काय coming soon. काय coming soon? आता काय आहे का हे सगळं सोडा. आता काय नाही. आता काय आहे का एवढं किती दिवस उरलेत. रोहित दादाच्या लग्नाची वाट आम्ही एवढं म्हणजे आतुरतेने बघतोय ना की कधी लग्न होणार थोड्या आहे. दिवस यंदाचं वर्ष. माझं ज्या दिवशी लग्न होणार ना माझी पोरं बाळ हिलाच सांभाळ देणार आणून. हिला लय काय झालेली. और लड़का लड़की दोनों का आउटफिट हमारे तरफ से रहेगा. आप देख रहे हैं लड़का तो ऑलरेडी रेडी है और लड़की का भी आउटफिट हमारे तरफ से लग्नाच्या नावाखाली यांनी लय गाणं हाईप करून घेतली आहे. तर चला काय आहे नाही 2026 काय फिक्स. ते नगरसेवक सर्व बघू रे ते बघू तेव्हा. तर चला मित्रांनो आता निघतो. भूक लागलेली आहे चला. तर झालेलं आहे आमचं मस्तपैकी शूट आणि प्रमोशन करून आता आम्ही निघतोय. नाश्त्याला आलेलो आहे. किधर आहे आपण. हाँ ये है तलेगांव में. हाँ हेलो हाय. हेलो हाय. तलेगांव में कहाँ पे है. तलेगांव में ये स्टेशन है रेलवे स्टेशन है.
वहाँ पे काफ़ी हाइजीनिक खाना बनता है, जहाँ पे वो कैंसर एंड ये ट्रीटमेंट के आसपास है, वहाँ उनके लिए बहुत प्योर एंड टेस्टी खाना बनाते हैं। इसको भी हुआ है, मेंदू का कॅन्सर हो गया इसको. ऐसे नहीं बोलते। तुला काय झालं? मला झालाय डोळ्याचा कॅन्सर. कुठं आलं रे म्हणे, नाव काहीतरी आहे इथं. सन काहीतरी नाव आहे, तुम्हाला नाव सांगतो थांबा. तर सिल्वर सन नाव आहे याचं. तर इथं नाश्त्यासाठी आलेलो आहे आम्ही. नाश्त्यासाठी काय आहे, पण ऑर्डर काय केलंय? नाश्ते में क्या क्या बेटा? नाश्त्यामध्ये काय आहे? दो मसाला डोसा दे दो। उत्तप्पा आहे का? एक उत्तप्पा करू. एक मसाला डोसा। थांबा थांब. बोल नहीं मैं नहीं मसाला डोसा है नहीं, नहीं, मैं नहीं खाऊंगी। नाही, थांबा मग. हाँ। त्यामुळे उत्तप्प्यामध्ये सगळ्या भाज्या असतात मस्त पैकी. नाही नाही, वडा सॅम्पल नाही. हा दे दे एक उत्तप्पा. सुनो ना, ये पाव भाजी भी है क्या? नाही. हा ठीक आहे मग उत्तप्पा. मिसळ पाव भेटेल आता. नको मग मिसळ. डबल करू. माझ्यात काय ना मग वडा एक उत्तप्पा आणि एक वडा वडा सॅम्पल. खाऊन सांगतो रे गाईज. कधीच्या नावात म्हणते नेऊ, कधीच्या नावात उठतो आणि गाबागाबी एकदा स्नॅप टाकतो. एकाच दिवशी सगळे स्नॅप. महिनाभर गावत नाही नंतर. भाऊची पहिली ऑर्डर आली आणि पोटात कावळे तर माझ्या वाजते दिले जास्त. काय अरे काय नुसते स्नॅप टाकतोय का? टाकू दे, आजचा दिवस आहे, टाइम भेटले ते. आज सुखी आहे का तू आजचे दिवस? सुखी कसलं सुखी? परत दुःखाचं आयुष्य चालू होईल उद्या. परत पुढचे विचार येतात, हा उद्या काय करायचे आता? परत चालू. अच्छे हो गए सब सेटअप। अभी जाना है खाके. लोग नाश्ता करेंगे। तर पोचता झाली आम्हाला रात्र, आणि रात्रीची एवढी थंडी वाजली की आम्ही पॅक झालो. आमची हालत बेकार झाली. तर तुम्ही व्लॉग बघत राहा इथून पुढचे पण कंटिन्यू. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे व्लॉग तुम्हाला पुढचे समजतील. चला टाटा.